आरटीओ कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने एजंटच्या लगावली कानशिलात. व्हिडिओ व्हायरल. परस्परविरोधी तक्रारीवरून महिला अधिकाऱ्यासह एजंटवरही झाला गुन्हा दाखल. काही आठवड्यांपूर्वी बुलढाणा आरटीओ कार्यालयातील महिला अधिकाऱ्याने एका एजंटला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावरती चांगलाच व्हायरल झाला होता. तर पुन्हा एकदा या अधिकारी महिलेचा प्रताप समोर आला आहे. त्याच एजंटला कानशिलात लगावत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. यामुळे आरटीओ कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आरटीओ एजंटच्या तक्रारीवरून महिला अधिकारी राजश्री चौधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर राजश्री चौधरी यांनी सुद्धा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरटीओ एजंट इम्रान खान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांना व आरटीओ एजंटला सदर महिला परिवहन अधिकारी उद्धटपणाची वागणूक देत शिवीगाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या आहेत. मात्र या महिला अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. मी माझ्या मित्राची गाडीचे चेचे नंबर व्हेरिफिकेशनसाठी आरटीओला गेला असता मी मॅडमने सांगितलं की बा मला चेचे नंबर दाखव. मी चेचे नंबर दाखवला. इंजन नंबर दाखव. इंजन नंबर दाखवला. मला दाखवल्यानंतर मॅडम म्हणणे मला इंजन नंबरच पाहिजे. मला मॅडम नंबर प्लेट आहे त्यावर. आता हजारो गाड्या या प्लेटवर पासिंग झालेल्या नवी गाडी आहे. त्याची व्हेरिफिकेशन करण्यासाठी गेलो असता मॅडमने मला पैसे मागितले 500 रुपये. पैसे मागितल्यानंतर नंतर म्हणे 500ने मला 1000 लागन. म्हटलं मॅडम असं नाही मॅडम, एवढे पैसे देत नाही. म्हटलं मॅडम माझ्या मित्राची गाडी आहे. आणि मॅडमने मला एक तोंडात 2 थापडा मारल्या आणि एक खाली याच्यावर एक गुप्त अंगावर एक लात मारली मॅडमनी. आणि सांगितलं मॅडमनी तुझा बदला मी घेतला आहे. आता मला बदला घेण्याची गरज नाही. आणि मागच्या महिन्यामध्ये असंच माझ्यासोबत झालं साहेब. मी तिथं पासिंग करत असताना मला अशी मागणी केली होती की स्कूल बसचे एका गाडीचे 2000 रुपये दे. मी नकार दिला. त्यामुळे त्या मॅडमनं मला त्यावेळेस बी शिवीगाळ केली.